विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. नरसापूर येथील धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. 1 मे रोजी नरसापूर येथे झालेल्या घटनेचा मी समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने तीव्र निषेध करतो व तसेच वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये अशा लहान मुलीवर होत असलेले अत्याचार यावर रोख लावण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला पाहिजे व ज्या नराधमाने 1 मे रोजी झालेल्या घटनेत जे काही नराधम आहेत त्याला मोठ्यात मोठी शिक्षा दिलीच पाहिजे. सदरील 4 वर्षाच्या मुलीवर एवढा मोठा अत्याचार केला असता संपूर्ण महाराष्ट्रात ही गोष्ट पाहिल्याच्या नंतर अंगावर क्षारी यायले तर सगळ्याचे मन हिलून जाणारी ही गोष्ट आहे. तरी पण शासन अशा अनेक घटना झाल्या तर कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. म्हणून या जी काही घटना झालेली आहे या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे. याच्या निषेधात संपूर्ण महाराष्ट्रात गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कलेक्टर ऑफिस असेल, तहसील असेल, गाव पातळीवर असेल, प्रत्येक जागेवर निवेदन देऊन शासनाला जाग देण्यासाठी आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करणार आहोत. जालना शहरामध्ये मंगळवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. ब्राह्मण समाजावरती वारंवार देखील अन्य अत्याचार होतो. ह्या संदर्भात देखील तुम्ही अनेक वेळा आंदोलने, मोर्चे देखील काढले होते. मात्र सरकारला अजूनही दाग आलेली नाही आहे. काल देखील पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे देखील एका लहान मुलीवरती चिकून तिचा खून करण्यात आला होता. अशा वारंवार घटना घडतात. या संदर्भात आता पुढे भूमिका काय असणार तुम्ही? कालच्या घटनेमध्ये समाज कोणता आहे, जात कोणती आहे हे नाही, हा माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे. म्हणून कुठल्याही समाजातली असू द्या याचा तर तीव्र शब्दात आम्ही निषेध करतोच. राहिला ब्राह्मण समाजावर होत असलेली वारंवार चिखलफेक थांबवण्यासाठी शासनानं जसा महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे, ॲट्रॉसिटीसारखा ॲक्ट ब्राह्मण समाजात तयार करावा. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात मी स्वतः आंदोलन करण, नाहीच जर झालं तर पुन्हा उपोषणाला बसल. पण ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी यानंतर गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन कायदा केलाच पाहिजे. याच्यासाठी आता आम्ही आंदोलन करणार. गृहमंत्री काय आवाहन करणार तुम्ही आता? मी माननीय गृहमंत्र्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या घटना व्हायल्या आणि या घटना थांबण्यासाठी आपण कठोर होणं गरजेचं आहे व सगळ्या समाजाचं रक्षण करणं गरजेचं आहे. विशेषतः ब्राह्मण समाजाला ग्रामीण भागामध्ये असेल किंवा अधिकारी लोक असतील अशांना नोकऱ्या करणं अवघड झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना राहणं मुश्किल झालेलं आहे. आमच्या ज्या काही शेती आहेत या शेतीचे खोटे कागदपत्र बनवून दुसऱ्याच्या नावावर करून देऊन हे लोक खूप मोठा अन्याय करतात. काही लोक शासनातल्या मंत्र्यांची नावं सांगून आमच्या ब्राह्मण समाजाच्या शेतीवर अधिकारी आणि ते मिळून संगनमताने शेती बळकवत आहे. म्हणून याच्यावरही विशेष कायदे करणं गरजेचे आहे. यावर मोठाले आंदोलन आता आम्ही यानंतर समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर करणार आहोत.